आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ನಾವು ಈ ರಕ್ತದಾನ ಮಾಡಿದೆವು। ಆ ರಕ್ತದಾನ ಕೆಳಗೆ ನಿಮಗೆ ಏನು ಅನಿಸ್ತು? ಒಂದು ಮಾಹಿತಿ रक्तदान श्रेष्ठ दान जागतिक रक्तदान निमित्त ನಾವು ಕಂಪಲ್ಸರಿ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಏನು ರಕ್ತದಾನ ಮಾಡಲೇಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ರಕ್ತದಾನ ಬಹಳ ಶ್ರೇಷ್ಠ ದಾನ ಐತಿ। ಈ ನಂದು ವಿಚಾರ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಾನು 2005 ಹಿಡ್ಕೊಂಡು ಕಾಲೇಜ್ಗಿಂತ ಹಿಡಿದು ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಒಂದು ಸಲ ಆದರೂ ಕಂಪಲ್ಸರಿ ನಾನು ರಕ್ತ ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ। ಎಲ್ಲೇರಿ ಅಲ್ಲಿ 6 ತಿಂಗಳಿಗೊಮ್ಮೆ ಫಿಕ್ಸ್ ಅಂತ ಕೊಡ್ತೀನಿ BLD ಒಳಗೆ। ತಪ್ಪಿದ್ರು ಸಹಿತ ವರ್ಷನಾಗ ಒಮ್ಮೆ ನಾನು ಕಂಪಲ್ಸರಿ ನಾ ಕೊಟ್ಟದ್ದು ಈಗ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಅದು। ಅದಕ್ಕೆ ಈ ನಮ್ಮೂರಾಗ ಇದು 2ನೇ ಸಲ ಈ ನಮ್ಮ ಮಂತೇಶ್ ಪಾಟೀಲ್ರು ಅರೇಂಜ್ ಮಾಡಿದ್ರು, ಈಗ 2ನೇ ಸಲ ನಾ ರಕ್ತದಾನ ಕೊಡ್ಲಾತೀನಿ। ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೇಳೋದಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ರಕ್ತದಾನ ಕೊಡ್ರಿ, ಇದು ಮತ್ತೊಬ್ಬರಿಗೂ ಹಿತದ, ನಮ್ಮ ಶರೀರಕ್ಕೂ ಹಿತದ। ನಮ್ಮಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕೊಲೆಸ್ಟ್ರಾಲ್ ಆಗಲಿ ಇದು ಎಲ್ಲ ಒಂದು ಮ್ಯಾನೇಜ್ ಉಳಿಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ರಕ್ತ ಕೊಡಲೇಬೇಕು। ರಕ್ತ ಕೂಡ ಶರೀರ ವೀಕ್ ಆಗ್ತದ ಹಿಂಗೇನಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ಹೊಸ ಹುಮ್ಮಸ್ ಬರ್ಲಾಕ ನಮಗದು ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದ। ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ರಕ್ತದಾನ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ನಂದು ವಿನಂತಿ ಅದು। जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं मंतेश पाटील मित्र परिवाराच्या वतीनं आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलं। खरं म्हणजे रक्तदान शिबिराची वेळ ही 5 वाजता होती, तरीसुद्धा लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद। या ठिकाणी 3 वाजल्यापासून आम्हाला फोन येतो की सर रक्तदान कधी घेणार आहे। म्हणजे लोकांची इच्छाशक्ती, फक्त त्यांना मार्ग जर करून दिला तर लोकांची इच्छाशक्ती खूप मोठी असते। त्याला फक्त शाबासकीची थाप देणं गरजेचं आहे। ते आम्ही या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे। जगात सर्वश्रेष्ठ कुठलं दान असेल तर ते रक्तदान, कारण एखाद्याचं जीवन वाचू शकतंय, एखाद्याच्या जीवनाला गती मिळू शकते आणि आपण दिल्यामुळे एखाद्याचा संसार उभा राहू शकतो। या निमित्तानं आम्ही हा कार्यक्रम इथं घेतलाय। या ज्यांनी आज त्या ठिकाणी रक्तदान दिलंय त्या सगळ्यांचं मी आमच्या या मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। आणि ज्या वेळेला आम्ही हाक मारू त्या वेळेला लोक आमच्या पाठीशी राहतील। असले सामाजिक उपक्रम आम्ही राबवण्याचा आणि जास्तीत जास्त आपल्या गावाला त्याचा सामाजिक फायदा होईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही इथं केलेला आहे। तुम्ही सगळ्यांनी वेळेत त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।